ठाणे आणि बारामतीसह कुणाशीही डील करू शकतो असं विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलंय। महायुतीमधल्या राजकीय संबंधांवर फडणवीसांनी हे भाष्य केलेलं आहे आणि यानंतर विविध चर्चा सुरू झाल्या। त्यामुळे महायुतीत फडणवीसांचा शब्द अंतिम आहे का असाही प्रश्न उपस्थित झालाय। बघूया त्याबद्दलचा एक रिपोर्ट। ठाणे बारामतीसह कुणासोबतही डील करू शकतो। महायुतीतल्या राजकीय संबंधांवर फडणवीसांचं भाष्य। महायुतीत फडणवीसांचा शब्द अंतिम। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एक सूचक विधान करत टोला लगावलाय। ठाणे बारामतीसह आपण कुणासोबतही डील करू शकतो असं विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलंय। फडणवीसांना ठाणे बारामती सोबत डील करणं सोपं वाटतं का असा प्रश्न विचारण्यात आला। त्यावर फडणवीसांनी हे उत्तर दिलंय, पण त्यांना आपल्यासोबत डील करणं जमणार आहे का हे त्यांनाच विचारा असं फडणवीसांनी म्हटलंय। देखिए, ये सवाल आपने उनसे पूछना चाहिए, मुझे तो सब चलते हैं। उनको मेरे से डील करना ठीक है कि नहीं, ये दैट दे कैन टेल, बट आई एम ओके विथ ठाणे, आई एम ओके विथ बारामती, आई एम ओके विथ एनीबडी। सरकार स्थापनेपासूनच एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहे। मुख्यमंत्री पदानंतर उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्यास शिंदेंनी नाराजी दर्शवली होती। त्यानंतर मंत्रिपद आणि पालकमंत्रीपदाच्या वाटपात सुद्धा हवं ते न मिळाल्यानं शिंदेंच्या नाराजीत भर पडली। त्यामुळे महायुतीत फडणवीस आणि शिंदेंमध्ये सारं काही आलबेल नसल्याचं बोललं जातंय। त्यातच एकनाथ शिंदे जाहीर कार्यक्रमातून वारंवार मला हलक्यात घेऊ नका असा इशारा देत आहेत। साधा कार्यकर्ता आहे मी, पण मला हलक्यात घेऊ नका। साधा आहे पण बाळासाहेबांचा कार्यकर्ता आहे, दिघे साहेबांचा आहे। मला हलक्यात घेऊ नका। ज्यांनी हलक्यात घेतलं त्यांना काय झालं माहिती आहे आपल्याला। आता शिंदेंचा रोख नेमका कुणाकडे असा प्रश्न सर्वांनाच पडलाय। खुद्द अजितदादांना सुद्धा हा प्रश्न पडला। त्यामुळे शिंदे स्टेजवर असतानाच अजितदादांनी त्यांना स्पष्टच विचारलं। हलक्यात घेऊ नका म्हणणाऱ्या शिंदेंचा रोख ठाकरेंकडे असल्याचं अजितदादांनी शिंदेंकडून अक्षरशः वदवून घेतलं। आता परवाच असा का शब्द वापरला एकनाथराव शिंदे साहेबांनी, मला हलक्यात घेऊ नका। आता ते कुणाला म्हणले तेच कळायला मार्ग नाही। आता हलक्यात मशालीने घ्यायचं नाही का अजून कोणी घ्यायचं नाही। महायुतीतल्या राजकीय संबंधांवर बोलताना फडणवीसांनी हे भाष्य केलं। ठाणे आणि बारामती सोबत डील करू शकतो असं सांगून फडणवीसांनी महायुतीत आपलाच शब्द अंतिम असल्याचं सांगून टाकलंय। त्यामुळे फडणवीसांनी एका विधानातून अनेक मुद्द्यांना हात घातल्याचं बोललं जात आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।